ख्रिस्ती समाजाविषयी अपशब्द वापरून ख्रिस्ती समाज धर्मगुरूंना जीवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांची आमदारकी रद्द व्हावी या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। ख्रिस्ती समाजाविषयी अपमानास्पद शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी अहिल्यानगर मधील ख्रिस्ती धर्मप्रांत सर्व अधिकारी ख्रिस्ती धर्मगुरू तथा ख्रिस्ती बंधू भगिनी यांच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। अहिल्यानगर येथील ख्रिस्ती धर्मप्रांत अधिकारी धर्मगुरू तथा बंधू भगिनींच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया व पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हटले, सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील कुपवाड येथील स्वर्गीय ऋतुजा राजगे यांनी 6 जून 2025 रोजी आत्महत्या केली। त्यांच्या मृत्यू प्रकरणी CID चौकशी करून त्यांच्या आत्महत्येचे गूढ उघड व्हावे व स्वर्गीय ऋतुजा राजगे यांना न्याय मिळावा व त्यांच्या आत्महत्येनंतर सांगली येथील सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माविषयी काही अपमानास्पद वक्तव्य केले आणि ख्रिस्ती धर्मगुरू हे धर्म परिवर्तन करतात। या गावात जो धर्मगुरू येईल त्याला ठोकून काढा, त्याला 5 लाख रुपये, याचप्रमाणे 2 ठोकणाऱ्याला 4 लाख अशा पद्धतीने ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे सैराट पद्धतीने जीवे मारल्यास 11 लाख रकमेचे बक्षीस जाहीर केले। एका संविधानिक पदी असणाऱ्या व्यक्तीने अशी भाषा करून समस्त ख्रिस्ती धर्मगुरूंच्या जीविताला धोका निर्माण करून दिलाय। मी रेव्हरंड डॉक्टर सनी पंडितराव मिसाळ, अहमदनगर पहिली मंडळी D18 हे मेमोरियल चर्च या चर्चचा मी मुख्य पालक आहे आणि आम्ही जे इथे जमलेलो आहोत ते फार महत्वाची गोष्ट आणि जे निषेधार्थ आहे की जे गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की ख्रिस्ती धर्मगुरूंना जे मारायचंय, जे सैराट करायचा आणि जे मारतील त्यांना 11 लाख रुपये त्यांना बक्षीस देणार आहे, त्याच्या संबंधाने आम्ही निषेध करत आहोत। कारण का की हा धर्मगुरू आणि जे लोक आहेत जे सर्व नेहमी देवाच्या सेवेमध्ये लागलेले आहेत। 1978 साली जनता दलाचं राज्य होतं आणि त्या 1978 साली मी फार लहान होतो आणि त्यावेळेस एक बिल आलं होतं आणि ते बिल होतं त्यागी बिल आणि त्या त्यागी बिल मध्ये हेच निवेदन करण्यात आलं होतं की ख्रिस्ती लोकांचं परिवर्तन करायचं, ख्रिस्ती लोकांचं धर्म परिवर्तन करायचं, घर वापसी करायचं। त्यावेळेस सगळ्यात मोठा मोर्चा मुंबई आणि अहमदनगर ह्या ठिकाणावरून निघाला होता। त्यावेळेस मी साधारण 14 वर्षाचा होतो, पण त्या नगरच्या मोर्चाने पूर्ण तो बिल पूर्ण रद्द करण्यात आलेला होता। तसं आज नगरमध्ये जे निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आणि SP साहेबांकडे जाणार आहोत, त्याच्या संबंधाने पडळकर त्यांनी जी बहीण आमची ऋतुजा जिने आत्महत्या केलेली आहे तिच्याबद्दल आम्हाला संवेदना आहे, आमच्या मनामध्ये दुःख आहे, पण त्यांनी तो धागा पकडून जे विधान केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही निषेध करतो। आम्ही पडळकर यांचा जाहीर निषेध करतो। ख्रिस्ती अहिल्यानगर या ठिकाणून सर्व ख्रिस्ती बांधव भगिनी त्यांचा निषेध करत राहिलेला आहे आणि हे निषेध आम्ही जाहीरपणे करतो। सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व ख्रिस्ती बांधव व सर्व धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे। गेल्या काही दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर हे आमदार यांनी जे बेफाम वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरू यांची सुपारी दिलेली आहे, त्यांना 11 लाख रुपयाची सुपारी देऊन त्यांना जीवे ठार मारण्याची त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देऊन आमची जी व्यथा आहे ते त्यांच्या समोर मांडलेली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच या सर्व गोष्टीची सत्यता बाळगून आम्ही त्याच्यावर कारवाई करू। गोपीचंद पडळकर यांनी जी आमची बहीण ऋतुजा हिने जी आत्महत्या केली त्या गोष्टीचा त्यांनी धागा पकडून राजकारण करून आणि त्या गोष्टीला त्यांनी वेगळं वळण दिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही धर्मांतर करतो, परंतु ती आमची बहीण जी आहे तिने जी आत्महत्या केलेली आहे तिच्या दुःखात देखील आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव आम्ही सर्व पूर्ण मनाने तिच्या बरोबर आहोत, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। जर कोणी यदा कदाचित जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कठोर कारवाई करावी, आम्ही कुठल्याही त्याला समर्थन करत नाही, परंतु या अनुषंगाने एक आमच्या ख्रिस्ती लोकांबरोबर जो लपंडावचा डाव खेळला जात आहे,
जे धर्मांतराचं बिल आणण्यासाठी हा जो कुभांड रचण्यात येत आहे, या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत. जर त्यांच्यावर जर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही आमचं आंदोलन अतिशय तीव्र करू आणि हा जो शांतताप्रिय ख्रिश्चन समाज आहे हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व ख्रिस्ती बांधव व ख्रिस्ती धर्मगुरूंना संरक्षण मिळवून द्यावे. यापुढे कोणत्याही धर्मगुरू, पास्टर, ख्रिस्ती बांधव जीवितास शारीरिक, जीवित आणि मानसिक हानी झाल्यास या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी. तसेच त्याकरिता आमदार पडळकर व समवैचारिक व्यक्ती किंवा संघटना या कारणीभूत राहतील. यावेळी निवेदन देण्यासाठी ख्रिस्ती धर्मप्रांताचे उपाध्यक्ष रुपेश निकाळजे, खनिजदार संजय वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी महापौर अभिषेक कळमकर, ख्रिस्ती समाज रक्षक जेम्स वैरागर, राहुल देशपांडे तसेच मोठ्या संख्येने ख्रिस्ती अधिकारी, धर्मगुरू व बंधू भगिनी. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल कुठेतरी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे, चितावणीखोर वक्तव्य केलेलं आहे. ख्रिश्चन समाजाचे जे धर्मगुरू आहेत त्यांना जीवे मारण्याची अशा प्रकारचं आव्हान, खरं तर ही आमदारकी आहे की अतिरेकी प्रवृत्ती हे बघावं लागल. या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खरं तर यांच्या पक्षातील ह्या आमदारकीची संधी या गोपीचंद पडळकर यांना दिली. समाजातील सलोखा आणि शांतता कायम ठेवण्यासाठी खरं तर प्रत्येक या राज्यातील प्रत्येक पक्षाची ही जबाबदारी असते आणि असे वक्तव्य करून निश्चित प्रकारे ही चिथावणी दिल्यासारखी आहे. त्यांनी यापूर्वी देखील व्यासपीठावर जाहीररित्या असं भाषण करून विविध समाजामधील लोकांचं त्या ठिकाणी मनाची वेदना त्यांनी पोचवलेल्या आहेत. मला असं वाटतं भलेही तुम्ही कुठलंही काम नसेल करत, जनतेचे अनेक प्रश्न आहेत, आव्हानं आहेत, परंतु मला विशेष करून सांगावं लागेल की ख्रिस्ती समाज, ख्रिश्चन समाज हा शांतता प्रिय समाज आहे, नम्र समाज आहे. ही कुठलीही मागणी यांची खऱ्या अर्थाने समाजामध्ये कधीही नसती. ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची आव्हानं सांभाळत त्यांनी निश्चित प्रकारे आतापर्यंतची वाटचाल केलेली आहे. आणि ज्या प्रकारे जर मागणी होत नसेल तर तरी देखील तुम्ही हे असे काही आमदार समोर आणून नेमकी या राज्यातील सत्ताधारी पक्षाला नेमकी करायचं काय आहे. एक आपण बघतोय बरेचशा आमदार व्यक्तींना या ठिकाणी कुठली तरी सुपारी दिली गेली का किंवा कुणीतरी याच्यामध्ये मार्गदर्शन करतंय का. कारण इतका जर एक हाती सत्ता मिळवलेली आहे, एवढ्या मतांनी आपण निवडून आलेले आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला एकीकडे एक विषय असा असतो की आपण जर एवढ्या मतांनी निवडून आलेलो आहे तर कुठेतरी समाधान व्यक्त केलं जात असतं, आनंद उत्सव होत असतो. लोकांचे प्रश्न सोडवण्याचं आव्हान सांभाळून त्या ठिकाणी आपण चांगलं काम करून दाखवावं अजून, अशा प्रकारची स्थिती असती. परंतु काही जणांनी एक प्रकारची एक वेगळी भूमिका मांडत कुठला समाज कसा त्या ठिकाणी दुखवल, समाजामध्ये तेढ कसा निर्माण होईल, अशा पद्धतीने या राज्यामध्ये हे चालू शकणार नाहीये. ठीक आहे, एकीकडं आता पावसाळी अधिवेशन होणार आहे, आमचे देखील काही आमदार संपर्कात आहेत. या राज्याचे एक युवा चेहरा रोहित दादा पवार असतील, सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे असतील, अशा सगळ्यांशी आम्ही संपर्क साधून की अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करणं या मंडळींनी सोडून द्यावं. नाही तर गोपी असेल किंवा टोपी असेल, हे जर की एक संयम असतो. आता हे धर्मगुरून इथं बाजूला आहेत, यांच्या समोर असं बोललेलं आक्रमक भाषा चालणार नाही, मी माफी इच्छितो. परंतु साहेब, समाजामध्ये देखील आमचे तरुण पोरं कुठंतरी यांचा संयम असतं. यांची पण गाड्या ह्या आमदार लोकांच्या कुठे ना कुठे जातात, इथं नगरमधून जातात. यांनी जरा तोंड सांभाळून बोलावं. राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब, ते अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, यांनी सगळ्यांनी याच्यावर कुठंतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे यांना. कारण तुमचं जर हे ऐकत नसतील आत्ताचे आलेले आमदार, तर त्याच्यामध्ये तुमचं उपमुख्यमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून, मी एक लहान कार्यकर्ता आहे, परंतु
आपल्या देखील नेतृत्वावर शंका निर्माण होती. अशा परिस्थितीमध्ये आम्ही ख्रिस्ती समाजाच्या वतीने मी परत एकदा एक नम्र विनंती करतो, कारण नम्रता ही एकदा दोनदा दाखवण्याचं काम केलं जाईल. इथून पुढं जर आपण असंच करत असाल तर अशा म्हणजे प्रवृत्तींना, अशा जित्राबांना देखील ती धडा शिकवल्याशिवाय समाज राहणार नाही असं या ठिकाणी सांगतो. गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा येथे ऋतुजा राजगे या भगिनीने जी आत्महत्या केली त्या संदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्माच्या धार्मिक भावना दुखवण्याच्या तसेच त्यांच्या जे काही धर्मगुरू आहेत, पालक असतात, त्यांच्यावरती हल्ले करा, त्यांना जीव मारा, त्यासाठी त्यांनी 11 लाख रुपये बक्षीस जाहीर केलं. यासाठी मी सर्वप्रथम ख्रिश्चन समाजाच्या वतीने गोपीचंद पडळकर याचा जाहीर निषेध करतो. आणि गोपीचंद पडळकर तसेच बाकीचे इतर कोण स्थानिक आमदार असतील, इतर कोणी पदाधिकारी असतील जे कोणी ख्रिश्चन समाजावरती काय मान्य करतात त्यांना सूचित करतो की यापुढे तुम्ही ख्रिश्चन समाजावरती कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करताना जबाबदारीपूर्वक करा. कारण की ख्रिश्चन समाज जरी शांततेप्रिय असला तरी संविधानाच्या रूपाने मतदान हे आमच्याच हातात आहे. या पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला या मतदानाच्या रूपाने तुम्हाला मोठा धक्का या ठिकाणी आम्ही देऊ शकतो. परंतु ख्रिश्चन समाजाला कुठल्याही प्रकारे तुम्ही दुखवू नका, धार्मिक भावनांची दुखवू नका. ख्रिश्चन समाज हा कुठल्याही हुंडा किंवा कुठल्याही धार्मिक घरगुती हिंसाचाराला समर्थन अजिबात करत नाही. ज्यांनी कोणी तो गुन्हा केला असेल त्याला CID चौकशी करावी आणि त्याला कठोर शिक्षा करावी. ख्रिश्चन समाज हा पूर्ण ऋतुजाच्या पाठीमागे उभा राहणार आहे. धन्यवाद. उपस्थित होत्या प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.